नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघता बघता बघा मार्गशीर्ष महिना आता संपलेला आहे आणि आता शेवटचा गुरुवार झालेला आहे 18 डिसेंबरला. तर आपल्याला शुक्रवारी सकाळी उद्यापन करायचे असते. तर आपण आता पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी केल्यानंतर जो कलश स्थापना केलेला होता, तर नारळ, मुखवटा किंवा मग अक्षदा, व्रतकथेचं पुस्तक हे आपण नंतर 4ही गुरुवारी परत आपण तेच वापरलं होतं. तर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की जो आपण कलशावरती नारळ ठेवलेला आहे, तर तो नारळ आपण लक्ष्मी स्वरूप ठेवलेला असतो, तर त्याचं काय करायचं हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो. तर आता जे आपण फळं ठेवतो, तर तो आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन केलं की ते फळं प्रसाद म्हणून आपण खातो. अक्षदा जर चांगल्या असतील तर आपल्या जेवणामध्ये वापरल्या तर चालतात किंवा मग पक्ष्यांना घातल्या तरीही चालतात. आता फुलं असतात जे आपण ढाळी ठेवलेली असते, तर ती आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो. विडा आहे तो आपण घरामध्ये वापरला तरी चालतो किंवा परत आपल्याला कोणत्या पूजेसाठी लागणार असेल तर तो नंतरही आपण वापरू शकतो. आता गणपती बाप्पा म्हणून आपण सुपारी मांडलेली आहे, तर तीही आपण नंतर पूजेमध्ये मांडली तरीही चालते. ती सुपारी आणि रुपये असतो तो आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवला तरी चालतो. कलशामध्येही आपण एक सुपारी आणि रुपये घातलेला असतो, तर तोही आपण पूजेमध्ये नंतर वापरू शकतो. पण जो नारळ आहे कलशावरती ठेवलेला, तर त्या नारळाचं काय करायचं असा प्रश्न पडलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी आपण शुक्रवारी उत्तरपूजा करतो. सकाळी अगोदर दिवा लावून घ्यायचा असतो. नंतर हळदी कुंकू लावायचं पूजेमध्ये. आपण जिथं पूजा मांडलेली आहे तिथं हळदी कुंकू वाहून घ्यायचं. देवीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला उत्तरपूजा करायची असते. आता उत्तरपूजा करताना आरती करून झाली की नंतर काय करायचं, साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि जे काय आपण फुलं वाहिलेली आहेत तर ते साईडला काढून घ्यायची. फुलंही आपण इकडे तिकडे कुठेही टाकायची नाहीत. निर्माल्यामध्ये हे करा, विसर्जित केलं तरी चालतात. अशा ठिकाणी करा की जेथे ते पायदळी येणार नाहीत. ढाळी आहेत ते आपल्या घरावरती टाकली तरीही चालतात. जी 5 ढाळी आपण ठेवलेली असतात ती. आणि लक्ष्मी मातेचा जर फोटो घेतला असेल, तुम्ही मूर्ती असेल देवघरातून घेतलेली, तर ती देवघरामध्ये परत ठेवून द्यायची. फळं आहेत ती सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असतात. आता गणपती बाप्पांची सुपारी आहे, तर ती आपण परत स्वच्छ पुसून ठेवू शकतो आणि नंतरच्या पूजेमध्ये आपण ती वापरली तरी चालते. आता तुम्ही मूर्ती घेतलेली असेल तर मग ती मूर्ती देवघरामध्ये ठेवून द्या. विडा आहे तो विडा आपण वापरला तरी चालतो. अक्षदा आहेत तर अक्षदा आपण पक्ष्यांना घातल्या, थोड्याशा पक्ष्यांना घालायच्या आणि थोड्याशा अक्षता आपण आपल्या ह्याच्यामध्ये वापरल्या तरी चालतात. आता कलशावरती जो आपण नारळ ठेवलेला आहे तर तो आपण लक्ष्मी स्वरूप ठेवलेला असतो. तर काही भागामध्ये बघा आता काय करतात, हा उद्यापन केले की दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तरपूजा केली की हा नारळ फोडला जातो आणि सर्वजण त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करतात. तर काही भागामध्ये काय करतात, हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित केला जातो. तर आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे, तुमच्याकडे पिढ्यानपिढ्या कशी करत आलेले आहेत तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण आता बरेच जण काय म्हणतात, आपण ते लक्ष्मी स्वरूप मानलेलं आहे तर आपण ते फोडून कसं हे करायचं, खायचं, असाही काही जणांना प्रश्न पडलेला असतो. तर काही जण म्हणतात पाण्यामध्ये कसं विसर्जित करायचं असंही होतं. जर तसं ते तुम्हाला दोन्हीही करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता, एका डबामध्ये पाणी घेऊन 3 वेळा नारळ बुडवून काढा आणि तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये किंवा अंगणामध्ये कुठं जागा असेल लावण्यासाठी तर तुम्ही तो तिथे लावला तरी हा चांगला उपाय होतो. पण तुम्हाला तशी सोय होत असेल तर तुम्ही हा लावून घेऊ शकता. त्याचं नंतर एखादं नारळाचं झाड तयार होऊन येईल मोठं असं, तर हे केलं तरीही चालतं. किंवा तुमच्याकडे जर हे विसर्जित करत असतील पाण्यामध्ये तर तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीला विचारून तुम्ही हे विसर्जित करू शकता. आता ह्या 5 पालव्या आहेत त्या तुम्ही घरावरती टाकल्या तरी चालतात. पण तुम्हाला जर सिटीमध्ये तसं सोय नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडे जर हे असेल, गॅलरीत झाडांची कुंडी असेल तर ती कुंडीमध्ये घालू शकता. आता हे जे पाणी आहे कलशातलं, तर हे पाणी सर्व घरामध्ये शिंपडून घ्यायचं आणि त्याच्यामधला जे रुपया आणि सुपारी आहे ते आपण नंतरच्या पूजेमध्ये वापरू शकतो किंवा तो रुपया आणि सुपारी आपण तिजोरीमध्ये ठेवला तरीही चालतो. तुम्ही जर नारळ फोडणार असेल तर मग दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केल्यानंतर तुम्ही हा नारळ फोडून त्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचा. गोड काहीतरी पदार्थ बनवून त्याच्यामध्ये घातला तरीही चालतो किंवा असा जरी तो आपण नारळ खाल्ला तरीही चालतो. पण जर तुम्हाला जमत असेल की त्याचं रोप लावण्यासाठी तर तुम्ही तेही करू शकता.
आणि जे व्रतकथेचं पुस्तक आहे ते आपण तसंच स्वच्छ करून ठेवायचं. पुढच्या वर्षी आपण तेच पुस्तक ठेवलं तरीही चालतं. असं काही नाही की दरवर्षी आपण ते नवीनच पुस्तक आणलं पाहिजे. विडा असतो तो तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता, कारण जास्त दिवस ते राहत नाही विड्यामधलं साहित्य, नंतर ते खराब होऊन जातं. तर तो तुमच्या जे खाण्यामध्ये तुम्ही ते वापरू शकता. तर अक्षदा आहेत तर त्यात थोड्याशा तुम्ही पक्ष्यांनाही घालू शकता. आणि जो दिवा आहे तो आपण आता लगेचच शांत करायचा नाही, तो आपोआप शांत होऊ द्यायचा. आणि कापड आपण जे अंतरलेलं होतं तर ते आपण आपल्या घरातील स्वतः व्यक्तीसाठी हे वापरलं तरी चालतं, किंवा नंतर पूजेसाठी वापरणार असला तरीही चालतं. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तरपूजा करून घेऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.